राम राम शेतकरी बंधूंनो, स्वागत आहे तुमचं गणेश मांढरे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आणि आज मी आहे हरभऱ्याच्या प्लॉटवरती. हरभऱ्याची पेरणी करून आज जवळपास 70-75 दिवस झालेले आहेत, काही ठिकाणी 80 दिवसही झालेले आहेत. आणि या अवस्थेमध्ये असताना आपल्याला अशा प्रकारचे घाटे भरलेले या ठिकाणी दिसत आहेत. त्याच्यामध्ये काही ठिकाणी घाट्यांची अवस्था आपण या ठिकाणी पाहू शकता. आणि याच अवस्थेमध्ये असताना एक शेवटची फवारणी, तिसरी फवारणी किंवा शेवटची फवारणी करणं महत्त्वाचं आहे. काही 2 ते 3 गोष्टीचा विचार करून आपल्याला या ठिकाणी फवारणी घ्यायची. पहिली गोष्ट म्हणजे या अवस्थेमध्ये घाटे भरत असताना घाट्यामध्ये एक घाटे अळी त्या ठिकाणी आपल्याला दिसत असते. आणि याच अवस्थेमध्ये असताना घाट्याची वजन किंवा त्या घाट्याची क्वालिटी वाढण्यासाठी आपल्याला एक फवारणी त्याच्या माध्यमातून घेणं गरजेचं आहे. कारण या अवस्थेमध्ये जर फवारणी आपण घेतली तर वजन त्या घाट्याचं वाढणार आहे, दाण्याची क्वालिटी वाढणार आहे आणि त्याच्याच माध्यमातून उत्पन्न वाढण्याला मदत होणार आहे. तर या अवस्थेमध्ये असताना या 2 गोष्टीचा आपण विचार करणार आहोत. तर घाट्याळीसाठी आपल्याला काय करायचं, ते क्लोरॅन्ट्रिप्रोलचे काही कंटेंट आहे, कॉराजनमध्ये जो कंटेंट येतो तो 6 ml प्रति पंपासाठी 15 लिटर पंपासाठी वापरायचा आहे. त्याचबरोबर जे काही घाटे आहेत याचे वजन आणि क्वालिटी वाढण्यासाठी आपल्याला के पोटॅश डिराइव्ड फ्रॉम रोडोफाइट्स म्हणून नॅचरल पोटॅश येतो, ऑर्गॅनिक पोटॅश, जो की आपण 10 ग्रॅम ते 20 ग्रॅम प्रति पंपासाठी आपण घेऊ शकता. किंवा 0050 50 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो. याच माध्यमातून काय होणार आहे की घाट्यांची क्वालिटी, वजन या ठिकाणी आपल्याला वाढणार आहे. आणि या 2 गोष्टी विचार करून आपली ही फवारणी घ्यायची. शेतकरी बंधूंनो, या व्हिडिओ कसा वाटला एक लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.